जैसे कि आप सब लोग जानते हैं कि देश में क्या घट रहा है। अभी जो कोलकाता में हुआ है, एकदम अमानवीय व्यवहार एक बच्ची के साथ हुआ है, डॉक्टर के साथ हुआ है। तो ये कब तक चलेगा? इधर अकोला में, मुजफ्फरनगर में, तो हर जगह यही हाल हो रहा है। तो इसके लिए राज्य शासन ने, सरकार ने अपनी जिम्मेदारी स्वयं संभालनी होगी और कड़े से कड़े सख्त कानून बनाने चाहिए कि किसी की हिम्मत ना हो महिलाओं की तरफ आँख उठा के भी देखने की। क्योंकि देश में यह हाल हो गया है कि एक भी महिला सुरक्षित नहीं रही। चाहे आप देख लो कि 70 साल की महिला हो या 4 साल की बच्ची हो, हर महिला का यही हाल है कि उसको सुरक्षा की कोई सुरक्षा दी ही नहीं जा रही है। ना इसकी तरफ शासन का कोई ध्यान है। सबसे फोकस, सबसे मेन मुद्दा महिलाओं का होना चाहिए। इस मुद्दे को छोड़ के शासन दूसरे मुद्दों पे ध्यान दे रही है और हर तरफ ध्यान दे रही है, पर इसके तरफ बिल्कुल ध्यान नहीं दिया जा रहा। तो मेरी हाथ जोड़ के निवेदन है कि इसकी तरफ पहले ध्यान दिया जाए, बाकी बातों की तरफ बाद में ध्यान दिया जाए, ताकि ये मुद्दे को हम यहीं पर निपटारा कर सके और किसी की हिम्मत ना हो आगे कि कोई महिलाओं की तरफ ऐसी नज़र से भी देख सके। राज्य सरकार म्हणत आहे की जे महिला आहेत ते त्यांची लाडकी बहीण आहे आणि लाडकी बहीण योजना देऊन ते म्हणत आहे की महिलांमध्ये खूप आनंद होत आहे आणि आज आपण मूक आंदोलन करताय। नेमकं आंदोलन करण्याचं पाठीमागचं कारण काय? सरकार जे लाडकी बहीण योजना देत आहे त्या योजनेचा काहीच फायदा नाही आहे। ते 1,500 रुपये देऊन ते एका हाताने देत आहे, एका हाताने काढून घेत आहेत। त्याच्यामुळे त्या योजना राबवून काहीच फायदा नाही आहे। आजकाल जे महिलांवर अत्याचार वाढले आहेत, लहान लहान मुलींनाही अत्याचार खूप वाढलेले आहेत, तर याच्यासाठी सरकारने काही केलं पाहिजे। आपल्या इकडे अशी कोणतीच हे नाही आहे की कायदा काढलेला नाही आहे की अशी कारवाई झाल्यावर त्या याच्यावर लगेच त्याच्यावर काही कारवाई करता येईल। कारण की एक केस होऊन ती केस तशीच पडेल राहते, तर त्याच्यानंतर 17 ते 60 केसेस तयार होऊन जातात, तरी पहिला आरोपी हा तसाच फिरत असतो। त्याच्यामुळे त्या आरोपींना अशा कायदा काढला पाहिजे की ज्यांच्या मुलींवर अत्याचार झालेले आहेत त्या मुलींच्या आईवडिलांना तिथेच त्यांना जागीच ठार मारण्याची किंवा त्यांचे हातपाय तोडून त्यांना मारण्याची शिक्षा व्हावी, असा कायदा आपल्या इकडे निघाला पाहिजे। कारण की त्या महिलांना काहीच न्याय मिळत नाही आहे। ती महिला तडफडत राहते, त्याच्यानंतर अजूनही महिलांवर अत्याचार वाढत राहत आहेत। त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेचा काहीच फायदा नाही। ती 1,500 ताई, आपण आज मूक आंदोलन करत आहात, काय मागणी आहे? देशात आणि राज्यात महिलांचा सुरक्षेचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात हा ऐरणीवर आलेला आहे। राज्यातही बदलापूरची घटना असेल किंवा बुलढाणा या ठिकाणी काल काही शाळकरी मुलींवर अत्याचाराची घटना घडली, ती उघडकीस आली। हे जे काही महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात महिलांवरचे अत्याचार वाढलेत, गुन्हेगारी वाढली आणि हे भयंकर आहे। त्याची प्रचंड चीड प्रत्येक महिलेच्या मनामध्ये आहे। आज या ठिकाणी कुठलंही राजकीय कार्यक्रम करण्यासाठी किंवा राजकारण करण्यासाठी महिला जमलेल्या नाहीत। या ठिकाणी बसलेली प्रत्येक महिला ही कुठेतरी पालक आहे। मुलीची पालक म्हणून माझी विनंती आहे राज्य शासनाला की आपण या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्यातल्या लेकी बाळींना खरं म्हणजे सुरक्षा पुरवणं महत्त्वाचं आहे। आज लाडकी बहीणच्या नावाखाली जे तुम्ही पैशांचं आमिष दाखवून महिलांची मतं घेत आहेत, ते मताचं राजकारण करण्याच्या ऐवजी आपण महिलांना सुरक्षा द्या, आपल्या लाडक्या बहिणींना सुरक्षा द्या, त्यांच्या लेकराबाळांना सुरक्षा द्या, एवढंच माझं मागणं आहे। आणि जर या राज्याचे गृहमंत्री, पोलीस प्रशासन महिलांना आणि मुलींना, लेकीबाळींना सुरक्षा पुरवू शकत नसेल, असमर्थ असेल, तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे।